पेरू बघितला की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं बरं का. पण त्याचबरोबर तुम्ही मसाला पेरू आणखीन पेरू आणले की डायरेक्ट तुम्ही पेरूवर मीठ टाकून खाल्ला असेल. आता याला आपण जाम पण म्हणू शकतो, पण जरा चांगल्या भाषेत म्हणायचं झालं तर पेरूच म्हणूया. पण आज ना मी पेरूपासून आईस्क्रीम बनवणार आहेत. मी पहिल्यांदाच ट्राय केली. खरं सांगा खायला खरंच एक नंबर लागते. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली आजची आईस्क्रीमची रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा आता आईस्क्रीम बनवण्यासाठी ते मी पेरू घेतले आहे, 2 घेणार आहे. सर्वात अगोदर एक पेरू कट करून घेत आहे. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं कट करायचे. तर बघायला वरचा जो भाग असतो तो थोडासाच कट करायचा, सरसकट कट करायचा नाही. तर बघा थोडासा भाग इथे मी कट करून घेतला आणि आता जो मधला आपल्याला पेरूचा जो गर असतो म्हणजे ज्या बिया असतात, आतला जो सगळा भाग आहे तो आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. तर अगोदर बतईच्या सहाय्याने म्हणजे चाकूच्या सहाय्याने मी काढून घेत आहे आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने हे थोडं थोडं काढून घ्यायचं आहे. थोडासा पेरू मध्यम आहे, जास्त पिकलेला पण नाही आणि जास्त असा निबर पण नाही, मध्यम आहे. पण हे थोडंसं काढायला जड जातं कारण यामध्ये बिया असतात ना, त्यामुळे थोडंसं जड जातं. पण चमच्याच्या सहाय्याने काढायला घ्याल तर एकदम व्यवस्थितपणे काढलं जातं. तर बघा एक एक करून मी सगळ्यातील पूर्ण बिया बाजूला काढल्या. दोन्ही पेरूमधील बिया बाजूला काढून घेतल्यात. त्याचं सुद्धा आवरण थोडंसं होतं ते पण बाजूला काढलं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरला अगोदर चांगलं फिरून घ्यायचंय. तर बघा हे सगळं मिक्सरला चांगलं फिरून घेतले. बिया पण यामध्येच मी घातल्या होत्या कारण बिया पण मिक्सरला चांगल्या बारीक वाटल्या गेलेल्यात. आता यात आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची. फ्रेश क्रीम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ना आपली जी दुधाची साय असते ती पण यामध्ये टाकू शकता. दुधाच्या सायमुळे सुद्धा याला छान घट्टसरपणा येतो. तर बघा इथे मी फ्रेश क्रीम टाकली आणि आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची. कमीत कमी 4 ते 5 चमचे मिल्क पावडर नक्कीच घाला कारण मिल्क पावडरमुळे एकदम अशी सेम आईस्क्रीमची याला टेस्ट येते. थोडीशी यामध्ये साखर घालायची. यामध्ये आपण मिल्क पावडर टाकली. मिल्क पावडर पण गोडच राहते, पण थोडीशी साखर टाकली कारण आपली आईस्क्रीम खाण्यासाठी छान लागेल. तर बघा याला मिक्सरला चांगलं असं बारीक फिरून घेतलेलं आहे आणि जे आपण मगाशी पेरूमधला गर बाजूला काढलाय यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. दोन्ही पेरूमध्ये मी हे थोडं थोडं ओतून घेत आहे. सगळं ओतून झाल्याच्या नंतर जे आपण पेरूचा जे वरचा भाग असतो तो बाजूला थोडासा काढून घेतलाय. तो यावर एक एक करून ठेवून घ्यायचा आणि आपल्याला रात्रभर याला असंच फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपली आईस्क्रीम छान व्यवस्थितपणे तयार होते. तर बघा आता मी रात्रभर याला असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी याला मी बाजूला काढलंय. तुम्ही पाहू शकता एकदम असं दगडासारखं हे तयार होतं. आणि आता आपण कट करून घेऊया. तर फ्रीजमधून काढल्याच्या नंतर लगेच कट करायला घ्यायचं नाही कारण ते लगेचच्या लगेच कट होत नाही. 5 ते 10 मिनिटं तसंच थांबायचं म्हणजे नंतर ते व्यवस्थितपणे कट होतं. तर बघा वरचं आवरण मी काढून घेतलंय. ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट असं खाऊ शकता. बघा मग आता कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा बरं. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. तुम्ही ना बाजारातून पेरू विकत आणले असेल किंवा घरी पेरूचं झाड असेल तेव्हा आपण पेरू डायरेक्ट घेऊन त्याच्यावर मीठ टाकूनच खातो. पण कधी अशा पद्धतीने याची आईस्क्रीम करून खाल्ली का? नसेल खाल्ली तर एकदा ट्राय करून बघा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल म्हणजेच ट्रेंडिंग रेसिपी आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केली. मला पण वाटलं नव्हतं की इतकी छान होत असेल आणि खायला सुद्धा याची टेस्ट आणखीनच छान लागत असेल. पण मी फर्स्ट टाईम ट्राय करून बघितली. म्हटलं नुसतं ट्राय करून बघायला काय हरकत आहे, कशी लागते काय लागते हे तर आपल्याला कळेल. खरं सांगा खरंच एक नंबर लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून खाऊ शकता. तर बघायला मी कट करून घेतलंय. दिसत आहे ना किती छान. नुसता पेरू आणून खाण्यापेक्षा काहीतरी असं हटके स्टाईलने करून खाल्लं तर खायला सुद्धा खरंच छान लागते आणि मार्केटच्या आईस्क्रीमपेक्षा सुद्धा हा पदार्थ खरंच एक नंबर आहे. तुम्ही कधी पेरूची आईस्क्रीम खाल्ली का? नक्की सांगा. नसेल खाल्ली तर बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.